12वीचा नीटचा पेपर हा फुटला गेला आणि विशेष म्हणजे NTA ही माहिती 7 मेलाच मिळाली होती आणि नीटचा पेपर 3 मेला झालेला होता. मॉडरेट टाईपचा पेपर होता, सोपा होता, तरी देखील हा पेपर फुटला. 2 वर्षापूर्वी देखील असाच प्रकार झालता की त्यावेळेस बऱ्याचशा मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते आणि जास्तीत जास्त मुलांना हे 650-700च्या पेक्षा म्हणजे जास्त मार्क मिळालेले होते. तर त्या संदर्भात त्यावेळेस सरकारनं चौकशी समिती नियुक्ती केलेली होती. महिना 2 महिने हे प्रकरण मीडियामध्ये चाललं, न्यूज चॅनलवर चाललं, लोकांनी नाराजी व्यक्त केली, पालक त्याच्यावरती उघड बोलायला लागले, शिक्षणावरती प्रश्न उपस्थित झाले. परंतु पुढं काय झालं, त्याची चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, माहिती आली का पुढं? नाही. म्हणजे सरकार देखील जोपर्यंत लोक त्याची चर्चा करतायत तोपर्यंत ते प्रकरण चालू ठेवतं आणि तुमचं मनोरंजन करीत राहतं. अशा पद्धतीनं सध्या कारभार चालू आहे. मुळामध्ये शासनाला किंवा सत्ताधारी लोकांना लोकांची लेकरं शिकावीत, त्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी आणि या देशासाठी चांगलं काम करावं, चांगलं संशोधन करावं, चांगले डॉक्टर तयार व्हावेत, चांगले इंजिनियर तयार व्हावेत, चांगले वकील तयार व्हावेत, अशी नीतिमत्ता आता राज्यकर्त्यांची राहिलेली नाही. कारण तुम्ही पाठीमागं जर बघितलं असेल ना, मागच्या महिन्यातलीच घटना आहे की गंगा नदीवरचा एक पूल तयार केल्या म्हणजे 3-4 महिन्यात कोसळला. मग मला सांगा की तो जर पूल एवढ्या कमी कालावधीमध्ये कोसळत असेल आणि एवढा मोठा खर्च करून केलेला नदीवरचा पूल, तर ह्याच्यामध्ये पैसे लोकांचे वाहवले ते आपलेच. सरकारचं काय गेलं? सरकारला त्याचं सुखदुःख नाही. इंजिनियरला त्याची शिक्षा मिळाली का? नाही. चौकशा नेमल्या जातात, त्याच्या चौकशा होत राहतात. अगदी निर्ढावल्या पद्धतीनं आज सगळा कारभार चालू आहे आणि तशीच आजची जी घटना आहे ती फार खेदजनक आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून उपाशी तापाशी अल्पसाधनावरती, कोणाला तर ट्युशन नसतातही, क्लासेसला पैसे भरण्यासाठी नसतातही, तरी देखील पोरं जीवाची पर्वा न करता अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर जर असे प्रकार समोर आले तर अशा वेळी अनेक मुलांच्या आत्महत्या होतात. मग त्या आत्महत्याला जबाबदार कोण? मुलांच्या कोवळ्या जीवांना जबाबदार कोण? त्यांची स्वप्न खुडली जात आहेत, पालकांची स्वप्न पायदळी तोडवली जात आहेत. म्हणजे जे सत्याच्या मार्गावरती, जे गुणवत्तेच्या मार्गावरती आणि प्रामाणिकपणे कष्ट या देशामध्ये करतोय त्याला न्याय नाही. त्याच्या भावना कुणीही लक्षात घेत नाही. त्याच्या कष्टाला, त्याच्या घामाला, त्याच्या मेहनतीला या देशात फळ नाही, असं सिद्ध व्हायला लागलं आहे हळूहळू. म्हणजे थोडक्यात आज सरकार थेट शिक्षण घेऊ नका असं म्हणत नाही, परंतु शिक्षणामध्ये तुमच्या बाधा आणतंय आणि तुम्ही शिक्षणापासून कसे परावृत्त व्हावा, तुम्ही त्या गुणवत्तेमधून, त्या प्रतीक्षा यादीतून कसे बाद होताल, अशाच पद्धतीनं शासन तुम्हाला ट्रीट करते, तुम्हाला तशी वागणूक देते असं म्हणलं तर काही हरकत नाही. कारण ते तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी पेरण्याशिवाय हे सरकार तुम्हाला आत्तापर्यंत काही देऊ शकलं नाही. मित्रांनो, का जी घटना घडली ती अत्यंत खेदजनक आहे. कारण या पेपर फुटीचं जे केंद्र आहे तर ते जयपूरमध्ये आढळलेलं आहे आणि तिथल्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये ते पेपर छापले गेले आणि तिथून ते पेपर अगदी 30 लाखापासून तर शेवटी 5 लाखापर्यंत विकले गेले. म्हणजे ज्याच्याकडं आज पैसा आहे तो तुमच्या गुणवत्तेला धुडकावत त्याच्यावरती पाय देऊन पैशाच्या जीवावर आज पुढे जाताना दिसत आहेत. मित्रांनो, त्यांचीही पोरं शिकली पाहिजेत, याच्याविषयी दुमत नाही. पण जसं मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं त्या पुलाचं गंगा नदीवरच्या, अशी जर तंत्रज्ञ, असे जर इंजिनियर, असे जर डॉक्टर तयार झाले तर तुमचं आमचं भवितव्य काय? म्हणजे पैशाच्या जीवावर जर ही पोरं उद्याच्याला डॉक्टर झाले
तर त्यांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होणाऱ्या पेशंटचा जीव वाचल का? पाठीमागं एक प्रकरण मागच्याच महिन्यामध्ये आलेलं होतं, की एका डॉक्टरनं एका म्हणजे पेशंटच्या पोटामधून, म्हणजे त्याचं ऑपरेशन होतं मूत्रपिंडाचं, आणि त्या डॉक्टरनं काढलं काय माहिती का, पित्ताशय. म्हणजे पित्ताशयच काढून टाकून दिलं त्यांनी. म्हणजे त्याला मूत्रपिंड काय, किडनी काय, पित्ताशय काय, ह्याचा जर फरकच कळत नाही, म्हणजे MBBS होऊन, MD होऊन, सर्जन होऊन, त्यातलं शिक्षण घेऊन त्याचा फरक कळत नाही, त्या माणसाचा जीव गेला. असे कितीतरी जीव जातात की चुकीच्या प्रॅक्टिसमुळं, चुकीच्या शिक्षणामुळं आणि चुकीच्या निदानामुळं. त्याला जबाबदार कोण? म्हणजे माणसं मारण्यासाठी तुम्ही कसाही निर्माण करणार का पैशाच्या जीवावर? म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी फक्त प्रतिष्ठेसाठी पदवी घ्यायची आणि माणसं मारायची. म्हणजे माणसं मारणं ही देखील आता प्रतिष्ठा व्हायला लागली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार म्हणून सरकारची भूमिका काय? शिक्षण मंत्र्याची भूमिका काय? चौकशा करू, चौकशा होत राहतील. अरे पण तोपर्यंत कित्येक माणसांचे जीव जातात. अशा बोगसगिरीमुळे जे खरे इमानदारीनं अभ्यास करणारे हुशार पोरं आहेत त्यांचे जीव जातात. त्यांच्या पालकांची स्वप्नांची राखरंगोळी होती. अनेक पालक व्याजाने पैसे घेतात, सावकाराकडून पैसे घेतात, रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या आपण म्हणतो ना, झोपेत धोंडा घालणं. तर असे अनेक पालक आहेत, उद्विग्न होऊन आत्महत्या करतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यातली ती संधी गेल्यानंतर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं ना, कारण त्या संधीसाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य पणाला लावलेलं असतं. मग ह्याचा न्याय कोण देणार? याच्याकडे पाहणार कोण? थोडक्यात खुनशी राजकारण आणि लुटारूंचं राजकारण सुरू आहे. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं ना, तर राष्ट्रप्रेम, स्वराष्ट्र, स्वदेश हे फक्त बोलायचे शब्द राहिलेत. उगं म्हणायचा माझा देश, माझे बांधव, परंतु इथं काही नाही. परकीय लुटारू तरी बरे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलेच आपल्याला लुटतायत, आपलेच इथं बोगसगिरी करतायत. आणि हे सिद्ध झाले, नॉट सक्सेस विदाऊट क्राईम. म्हणजे आयुष्यात तुम्ही एक तरी गुन्हा करा, कुठला का होईना, मग तो शिक्षणातला असू द्या, व्यवसायातला असू द्या, कशातलाही असू द्या. म्हणजे आज जो गुन्हा करीन तोच मोठा होऊ शकतो, आज जो गुन्हा करीन, भ्रष्टाचार करीन तोच पुढे जाऊ शकतो. ही नीती, हे सूत्र या देशाचं झालेलं आहे. म्हणजे इथं जो प्रामाणिकपणे वागतो, देशासाठी आपलं आयुष्यपणाला लावतो, त्याच्यासाठी इथं देशामध्ये किंमत नाही. आणि राज्यकर्तेसुद्धा त्या लायकीचे राहिलेले नाहीत. अशा पद्धतीनं सध्या सुरू आहे. मित्रांनो, नीटचा पेपर फुटला, अनेकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. ज्यांचे पोरं 2-2 वर्षापासून, 3-3 वर्षापासून डोळ्यात तेल घालून अभ्यास करत होते. अगदी 8वी-9वी पासून काही जणांनी फाउंडेशन कोर्स लावून 4-4 वर्षापासून तयारी करीत होते. आज त्यांच्या स्वप्नांचं काय, त्याला जबाबदार काय, असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून शिक्षण या देशामध्ये घेणं आणि ते शिक्षण घेऊन लोकसेवा करणं हे शक्य नाही. म्हणजे आज प्रत्येकजण भ्रष्टाचार करून, वेगवेगळ्या मार्गाने पैसा मिळवून फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि राज्यकर्ते देखील त्याच पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसत आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर शिक्षणाच्या वेगवेगळ्या योजना बंद पडत आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. अनेक प्रश्न असे आहेत ज्याचा इथं उहापोह करायचं म्हटलं तर फार वेळ लागेल. परंतु या घटनेची आणखीन एक दुसरी बाजू मला सांगावीशी वाटते. काही दिवसापूर्वी MCC म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याची निवडणूक झालेली होती. आणि त्या निवडणुकीमध्ये 9 सदस्य हे डॉक्टरांमधून, म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांमधून निवडले जातात. आणि उरलेले 9 सदस्य हे शासन नियुक्त करतं. म्हणजे अशा 18 सदस्यांची ही काउन्सिल असते. आणि त्या काउन्सिलचं काम काय असतं, की ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाला परवानगी देणं, त्यांची नोंदणी करून घेणं. म्हणजे तिथं नोंदणी केल्याशिवाय कुठल्याही डॉक्टरला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. इतकं महत्त्वाचं ही संस्था आहे. त्या संस्थेमध्ये भाजपा प्रणित काही उमेदवार त्यांनी उभे केलेले होते आणि त्यामध्ये भाजपला सपाटून पराभव मिळाला. मग आता अशा ठिकाणी
जर तुम्ही राजकारणाच्या आणि द्वेषाच्या भूमिकेतून पाहत असलात तर हे फार धोकादायक आहे. मग आता पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणी या भाजपनं एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की त्या परिषदेची सदस्य संख्या 23 करण्याचं ठरवलं. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं जाणार आहे अशी चर्चा आहे. ते विधेयक काय की म्हणजे इथून पुढे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यामधून निवडणुकीद्वारे जे 9 सदस्य निवडून दिले जात होते त्या निवडणुकाच घ्यायच्या नाही. म्हणजे सगळे सदस्य कोण नियुक्त करणार? आता शासन नियुक्त करणार. म्हणजे तुम्हाला पाहिजे ती माणसं त्या प्रत्येक संस्थेवरती बसवायची. लोकशाही संपली. लोकशाही मार्गानं कुणी पुढे यायचं नाही. मग आता मला सांगा, इतक्या महत्त्वाच्या परिषदेवरती शासन ठरवेल तो सदस्य होत असेल तर वैद्यकीय व्यवसायाचा बट्ट्याबोळच झाला ना. आज जर 30 लाखाला जर नुसता नीट परीक्षेचा पेपर विकला जात असेल तर उद्या वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणालाही सर्टिफिकेट दिले जातील पैसे. म्हणजे इथं माणसाच्या आरोग्याचं भवितव्य काही शिल्लक राहिलेलं नाही हे ह्याच्यातून सिद्ध होतंय. बरं, हे फक्त इथंच केलं आहे का? अशाच पद्धतीच्या निवडणुका आता धर्मादायामध्ये म्हणजे तुमच्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा घेण्याचा विचाराधीन आहे. कारण आत्ताच परवा दिवशी धर्मादाय संस्थामध्ये काही बदल करण्यात आले. कारण देवस्थानाचे ट्रस्ट, न्यास यांचे वाद जे आहेत, यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या पूर्वी दिवाणी न्यायालयात चालत होत्या, त्या आता पूर्ण धर्मादायकडे देण्यात आलेल्या आहेत आणि आता त्याच्यावरती बदल करणं सुरू आहे. पाठीमागं काय करण्यात आलं? सहकार संस्था बुडीत काढण्यात आली. म्हणजे सहकार बुडालेलं आहे. मग आता सहकारमध्ये जर एखादी संस्था वादग्रस्त ठरली तर त्याच्यावरती प्रशासक नेमण्याऐवजी आता त्याच्यावरचे सदस्यच सरकार डायरेक्ट नियुक्त करणार बिना निवडणुकीचे, असं बी काही चर्चा सुरू आहेत. म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे सगळी बोगसगिरी आहे. तुम्ही शिक्षण घ्यायचं नाही, तुम्ही स्पर्धेत यायचं नाही, आम्ही ठरवू तो डॉक्टर, आम्ही ठरवू तो वकील, आम्ही ठरवू तो इंजिनियर आणि आम्ही ठरवू तीच संस्था खरी. असं जर चालत राहिलं तर हुकुमशाही तरी बरी, त्यापेक्षा वाईट दिवस, हिटलरशाहीपेक्षा वाईट दिवस कदाचित आपल्या नशिबात येतील का काय अशी भीती वाटायला लागते. आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या देशात आज तरी व्यवस्थित वाटत नाही, ठीक वाटत नाही, इतकी वाईट परिस्थिती, इतकी दयनीय अवस्था आज या देशामध्ये सुरू आहे. 2 वर्षापूर्वी झालेल्या नीटची कुठलीही चौकशी झाली नाही, याची देखील होणार नाही. म्हणजे ही आशा वाटते. कारण काय माहिती का की जिथं न्याय भेटतो तिथंच आशा ठेवली पाहिजे आणि जिथं काहीच मिळत नाही तिथं आशा तरी काय ठेवणार. म्हणजे आता जे आहे ते सहन करीत राहा, पाहत राहा, यापेक्षा आपण दुसरं काही करू शकत नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.